दिव्याने फक्त आपल्या नागपुराचंच नाही तर आपल्या देशाचं नाव सुद्धा गौरवान्वित केलं. आणि जसं मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं होतं, नागपूर शहराला एका वर्ल्ड मॅपवर चेसच्या माध्यमातून तिने पुढे आणलंय. खूप मोठं तिचं कर्तृत्व. एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे. आणि मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की दिव्या देशमुख यांचा नागरिक सन्मान करून आपण शाल, स्नेहचिन्ह आणि रोख पारितोषिक धनादेश देऊन तिचं स्वागत करूया. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. ग्रँड मास्टर दिव्या देशमुख. $3 कोटीचा चेक देऊन आपण इथे दिव्या देशमुख यांना सन्मानित करत आहोत. FID चेस वर्ल्ड कप जिंकणारी पहिली महिला, यंगेस्ट महिला टू विन द चेस वर्ल्ड कप, ओव्हरऑल 4th ग्रँड मास्टर इन विमेन्स चेस. दिव्याला जे प्राइज भेटलं आहे ते सुद्धा आपण मंचावर आपल्या मान्यवरांच्या हस्ते तिला इथे देणार आहोत. जो वर्ल्ड कप जिंकून तिला मोमेंटो आणि मेडल मिळाला होता तो सुद्धा इथे मंचावर आलेला आहे. त्यासोबत चेसबोर्ड आपण साईन करून घेणार आहोत दिव्याकडनं. दिव्याचा ऑटोग्राफ त्या चेसबोर्डवर आपण घेणार आहोत. यानंतर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेद्वारा दिव्याचा सन्मान होणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. अपने आप में ये बहुत बड़ी अचीवमेंट है. अपने आप में ये बहुत बड़ा लम्हा है जब हमारे नागपुर शहर की एक बेटी को सम्मानित करने के लिए नागपुर शहर के सभी मान्यवर यहाँ पर एकत्रित है. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेद्वारे सुद्धा दिव्याचा इथे सन्मान होतो आहे. त्यानंतरच खासदार क्रीडा महोत्सव समिती यांच्याकडनं माननीय आमदार श्री संदीप जोशीजी हे सुद्धा दिव्याचा सन्मान करणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. दोस्तों, हम हमेशा कहते हैं कि कर दिखाओ कुछ ऐसा कि दुनिया करना चाहे आपके जैसा. और आज ये जो दिव्या ने करके दिखाया है, हर किसी के बस की बात नहीं है दोस्तों. ये जैसे मैंने कहा कि बहुत कम ऐसे लोग होते हैं जो अपने गेम को प्राइम फोकस में लाकर अपने गेम के लिए एक नया आयाम हासिल करते हैं. लाखों करोड़ों चेस एस्पिरेंट्स आज दिव्या का ये सम्मान देख रहे हैं और सोच रहे हैं, मैनिफेस्ट कर रहे हैं कि कल जाकर मेरे भी शहर में मेरा ऐसा स्वागत होगा, ऐसा सम्मान होगा. बहुत बहुत धन्यवाद. सभी मान्यवरों से दरख्वास्त है कि आप